नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये टीईटीचे ॲप्लिकेशन कधी येणार आहे याबद्दल आपण बोलणार आहोत। दुसरा मुद्दा, टाइम मॅनेजमेंट, कुठल्या तरी संस्थेवर किंवा गृहिणी आहात त्याच्यातून वेळ काढून अभ्यास कसा करावा, टीईटी परीक्षा क्रॅक करणं एक स्वप्न आहे आणि शेवटी आपल्या नावापुढे टीआर लावायचे, गव्हर्नमेंटचा टीचर व्हायचे। त्यांनी हा संपूर्ण व्हिडिओ बघावा। व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंट करायला विसरायची नाही, लाईक करायचं आणि शेअर सुद्धा करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे टीईटी परीक्षा द्यायची का द्यायची ते सांगतो। तर विद्यार्थी मित्रांनो, डीएड जर झाला असेल 12वी डीएड फर्स्ट पेपर देऊ शकता। 12वी डीएड प्लस बीए झाले, बीए किंवा बीकॉम झालेला आहे, सेकंड पेपर सुद्धा देऊ शकता। बीएडच्या लोकांना सेकंड फर्स्ट दोन्ही पेपर देता येतात। आता विद्यार्थी मित्रांनो, टीईटीच का पास करायची? टीईटी परीक्षेचा आणि टेट एक्झामचा एकदम जवळचा संबंध आहे। जवळूनच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या दोन्ही परीक्षेची तयारी एकदम व्यवस्थितरित्या करता येते। आता ही पहिली परीक्षा तर पात्रता परीक्षा आहे। या पात्रता परीक्षेमध्ये पात्र झाल्यानंतर 1 ते 8वी वर्गापर्यंत सर्वाधिक जागा येतात। त्या सर्वाधिक जागांमध्ये आपल्याला लढायचं असतं, ठीक आहे। आता लक्ष द्या, जे लोक निगेटिव्ह आहेत किंवा निगेटिव्ह तुमच्या डोक्यामध्ये भरवत आहेत, न्यू फ्रेश लोक जे आहेत ते लक्षात घ्या की तुम्हाला तयारी शिक्षक म्हणून करायचे की लोकांच्या अफवावर विश्वास ठेवायचे हे तुमचं तुम्ही ठरवायचं। कारण मागच्या शिक्षक भरतीमध्ये काय झालं, 2010, 2017, 2022 इथपर्यंत अडकळलेले लोक जे की नवीन फ्रेश लोकांना निगेटिव्ह ठेवलं आणि ते लागून गेले। मित्रांनो लक्षात घ्या, कारण काय विषय, त्याच्या मागे एक लॉजिक असतं। लोकांमध्ये कुठली तरी अफवा पसरायची, विद्यार्थी त्या परीक्षेकडे दुर्लक्ष करतात आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण होते, परीक्षा होईल का, आपलं शिक्षण वाया गेलं का, आपण डीएड बीएड करून चूक केली का। अशा शंकाला मनामध्ये कुठलाही थारा देऊ नका। सर्वात प्रथम आपला जन्म झालाय शिक्षक भरतीसाठी, लक्षात ठेवा। त्या शिक्षक भरतीमध्ये आपल्याला नाव कमवायचे। ही एक सर्वात चांगली, न संपणारी, कधी नुकसान न करणारी शिक्षण सेवक पद संख्या असते। याच्यामध्ये जर शिक्षक होता आलं मित्रांनो, हात नाही मळलं, पाय नाही मळलं, फक्त तोंडाचा वापर करून आपण समाजामध्ये एक चांगली पिढी घडवू शकतो। याच्यामध्ये जर तुम्ही निगेटिव्ह राहिलात किंवा नकारात्मक राहिलात तर विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या संधी सुद्धा आपण गमवू शकणार आहोत, लक्षात ठेवा, किंवा गमवणार आहोत। काही लोकांनी गमवली सुद्धा आहे। आपल्यामध्येच काही लोकांनी निगेटिव्ह होती 2016-17, अरे यार 17 पासून अभ्यास केला असता तर आज मी शिक्षक असतो, अरे यार 20 पासून अभ्यास केला असता तर मी शिक्षक असतो, 22ची मी वाट बघत बसलो, परीक्षेची फॉर्म येण्याची वाट बघत बसलो, मी थोड्याच्या पगारावर काम करत बसलो, त्यामुळे माझं किती नुकसान झालेलं आहे। त्यांनी त्यांच्या मनाला विचारायचं आहे। आता मुद्द्यावर येऊ, टीईटी परीक्षा क्रॅक करायची सर किंवा सीटीईटी परीक्षा क्रॅक करायची, दिवसभरामध्ये टाइम मिळत नाही। विद्यार्थी मित्रांनो, टाइम काढून अभ्यास केल्याशिवाय तो शिक्षक घडतच नाही। कारण आपल्याला दुसऱ्याला अध्ययन आणि अध्यापन अशा दोन्ही गोष्टी करायच्या असतात। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या वेळेचं नियोजन एकदम भान ठेवून करणं गरजेचं असतं। आणि ते भान ठेवून जर तुम्ही दिवसभरामधले 3 ते 4 तास आपल्या करिअरसाठी दिलात आणि इतर सर्व काम, सर्व संसार आपला सांभाळण्यासाठी जर वेगळा वेळ काढलात तर नक्कीच आगामी काळामध्ये या परीक्षा तुम्ही 100% पास होणार आहात। जर तुम्हाला वाटत असेल की बाबा या परीक्षा होणार आहेत का नाही किंवा झाल्या तर आपण कमी पडू का, तर आज सांगतोय मित्रांनो, टीईटीचे ॲप्लिकेशन येतील साधारणपणे 5 ते 15 एप्रिल दरम्यान। कधी येतील? 5 ते 15 एप्रिल दरम्यान। याच्या मागे एक लॉजिक आहे, याच्या मागे माझं एक लॉजिक आहे मित्रांनो। ही काय ऑफिशियल म्हणजे डेट नाहीये, पण याच्या मागचं एक असं लॉजिक आहे की शासनाने, कोर्टाने शिक्षण आयुक्त कार्यालयाला सांगितलंय 5 एप्रिल पर्यंत शिक्षक भरतीचं टीईटीचं वेळापत्रक सादर करा। तोपर्यंत शासन याच्यामध्ये त्यांचं वेळापत्रक या डेटमध्ये नेमकं सादर करेलच। कारण मागे सुद्धा असंच झालं होतं आणि त्यांनी लवकरात लवकर शिक्षक भरती आणली होती। आता शिक्षक भरती किंवा टीईटी परीक्षा आल्यानंतर आपल्याकडे फक्त आणि फक्त किती वेळ उरतो? 45 दिवस वेळ उरतो मित्रांनो। किती? 45 दिवस।
आणि हे सातत्यपूर्ण आतापर्यंत लक्षात घ्या, आतापर्यंतचं जे काही हिस्ट्री आहे एकदा तुम्ही तपासून बघा आणि मला ही गोष्ट खरी आहे का नाही सांगा. टीईटी परीक्षा किंवा टेट एक्झाम तुम्हाला महिना दीड महिना अगोदर सांगितली जाते आणि परीक्षा घेतली जाते, कारण त्यांना सुद्धा या चाळणीतून लोक बाहेर काढायचे असतात. त्यामुळे सांगतोय तुमचं आजचं वेळापत्रक, आजचं प्लॅनिंग तुम्ही उद्याच्या भविष्यासाठी बनवा, तरच ही एक्झाम क्रॅक करू शकणार आहात. विषय सारखे आहेत. सिलेबस जर बघितला समांतर सिलेबस आहे, तर त्या सिलेबसला आपल्याला पिंजून काढणं गरजेचं आहे आणि ते पिंजण्यासाठी आपण विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह, रेकॉर्ड, ई नोट्स, क्वेश्चन पेपर यांचं एकत्रीकरण करून नवीन बॅच लॉन्च केलेली आहे. नुकतीच आता 4 मार्च पासून चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्या बॅचला जॉईन करायचे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर कृपया करून व्हॉट्सअप करावे, बॅचची माहिती मिळून जाईल. काय करायचे? व्हॉट्सअप करायचे. आता एखाद्याला वेळ नाही नंतर बघू शकतो. विद्यार्थी मित्रांनो आपली सकाळ होती 6 वाजता. आता माझा जर एखादा स्टुडंट असेल तर सांगा, सकाळी 6 वाजता 6 ते 7 लेक्चर असेल, पुन्हा काही वेळानंतर लेक्चर असेल, सायंकाळी काही वेळानंतर लेक्चर असेल. दिवसभरामध्ये 3 तास द्या. तुम्ही येणाऱ्या काळामध्ये 100% गॅरंटेड विद्यार्थी मित्रांनो टीईटी परीक्षा तर एका झटक्यात पास होणार. आता एक क्लास हंगामी नाही किंवा मी इतर परीक्षांना पण शिकवत नाही, टीईटी परीक्षेसाठीच काम करतोय. लक्षात घ्या, तुम्हाला तुमचा वेळेचं मॅनेजमेंट स्वतःला करायचं. आता लक्षात घ्या मित्रांनो, सर्व जर अभियोग्यताधारकांनी ठरवलं किंवा शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांनी ठरवलं मी संस्थेवर काम करणार नाही, मी इंग्लिश स्कूलवर काम करणार नाही, सरकारला 100% जागा भरल्याशिवाय पर्याय उरणार नाही. पण आपलेच काही लोक जे की रखडलेले आहेत, टीईटी परीक्षा पास नसल्यामुळे, टेट एक्झाम देता आल्या नसल्यामुळे, परीक्षेचे पॅटर्न कळालं नसल्यामुळे ते लोक कमी पगारावर काम करतात. संस्थेवर 7-7, 8-8 वर्ष एखाद्या आमिषाला बळी पडून काम करतच राहतात आणि विद्यार्थी मित्रांनो ऐन टायमाला सांगितलं जातं तुम्ही या परीक्षा पास करा. तर तुम्ही आत्ता अलर्ट व्हा. तुमच्याकडे वेळ आहे ना, आत्ता अलर्ट व्हा. आगामी काळात या परीक्षेचा सर्वाधिक जास्त फायदा तुम्हाला होणार आहे. त्यामुळे सांगतोय या परीक्षेवर फोकस करण्यासाठी हा क्षण महत्वाचा आहे, कारण युद्धाच्या अगोदर शरीर कसणं जसं गरजेचं असतं तसं आपलं मस्तक कसून जर असेल तर आगामी काळामध्ये या परीक्षा अजिबात अवघड जाणार नाही. मित्रांनो आपलं टार्गेट असं पाहिजे की 150 प्रश्नाला टीईटी परीक्षा आहे, आपल्याला फक्त 90च मिळवायची. मित्रांनो 60% गुण मिळवायचे, ओपनचा असो किंवा कास्टचा असू द्या. 90 आपण एक धरलंय, पण कास्टच्या विद्यार्थ्याला 83च मिळवायचं. हे जर आपलं टार्गेट जर डोक्यात असेल तर कोणता विद्यार्थी घरी राहणार नाही. तर ही परीक्षा पास चालू आहे. 200 मार्काची टेट एक्झाम आहे. 200 मध्ये 110 मार्काला मॅथ रिझनिंग आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला साधारण 140 पर्यंत पोहोचायचे. मला सांगा 140 मार्क घेणारा IBPS पॅटर्न असू द्या कुठलाही असू द्या, साधारणपणे 140 मार्क घेणारा टेट एक्झाम मध्ये या शिक्षक भरतीमध्ये घरी बसलेला आहे गाव. आणि विद्यार्थ्यांना पडलेत का नाही मार्क? अशी पडले, कारण त्यांचा सातत्यपूर्ण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असेल, ते सातत्यपूर्ण अभ्यासात होते. मित्रांनो फक्त आणि फक्त टीईटी, सीटीटी, टेट एक्झाम घेणारी एक महिला आहे, तिला मार्क आहेत 200 पैकी 182 मार्क आहेत. मित्रांनो ही कुठलीही जादू नाही, नॉर्मलायझेशन नाही, काहीच नाही आहे. मित्रांनो IBPS पॅटर्न जसा तुम्हाला पेपर आला होता तसा आला. मित्रांनो 10 टोले लागले असतील, बाकीचे कुठून लागले? रिअल अभ्यास केल्याशिवाय त्या व्यक्तीला मार्क पडलेले नाही. महिला आहे विशेष म्हणजे. तुम्ही लिस्ट मध्ये काढून बघा टेट एक्झाम मध्ये तुमची सुद्धा स्ट्रॅटेजी चुकते. तुम्ही जे अभ्यासाकडे दुर्लक्ष करताय ते चुकते. म्हणून आपण पास होत नाही. आगामी काळामध्ये निगेटिव्ह जातो आणि विद्यार्थ्यांमध्ये जो काही संभ्रम निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे समाजामध्ये तो सातत्यपूर्ण बळकट होत चाललेला आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही ज्या कमी परीक्षा पास झाल्यात त्या परीक्षा पास करणं आपलं गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय आगामी काळामध्ये आपल्याला आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही. मग याच्यामधून तुम्हाला समजलंच असेल टीईटी परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे. ऍप्लिकेशन आल्यानंतर अभ्यास करायचे की आतापासून करायचे, मार्गदर्शन योग्य कुठे मिळतंय
हे शोधायचंय की विद्यार्थी मित्रांनो कुठेही क्लास लावून काही करायचंय हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. माझ्याकडे एक अट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. क्लासला आल्यानंतर मॅथचे लेक्चर असतील किंवा इतर विषयाचे लेक्चर असतील त्या लेक्चरच्या नोट्स डाउन करून घेऊ शकता, तुम्ही नोट लिहू शकता, वही पेन घेऊन बसू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो जाग्यावर सर्व गोष्टी समजून घेऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो त्यानुसार दिलेला अभ्यास वेळोवेळी केला तर ही परीक्षा तर एका झटक्यात पास होणार. आणि या परीक्षेसाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो एक स्ट्रॉंग बळकट आपलं मस्तक तयार झाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बी सिरियसली, बी केअरफुली. संधी चालून येत आहे, दार उघडे ठेवा. आगामी काळामध्ये शिक्षक भरतीला अजिबात खंड पडणार नाही. धन्यवाद.